लंडनच्या वर्ल्ड बुकमध्ये शिराळ्याचा डंका. मकरंद जोशींचा खासदार धैर्यशील मानेंच्या हस्ते गौरव. मातीशी एकरूप होऊन भारतीय व्हा, खासदार धैर्यशील माने यांचं प्रतिपादन. मकरंद जोशी यांचा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नागरी सत्कार संपन्न. आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणं आणि समाजहित जपणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मातीशी एकरूप होऊन खऱ्या अर्थाने भारतीय व्हा, असं प्रेरणादायी प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी येथे केलं. शिराळ्यातील न्यू इंग्लिश स्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक मकरंद जोशी यांना वर्ल्ड बुक ऑफ लंडन या आंतरराष्ट्रीय संस्थेचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते मकरंद जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन रमेश हसबनीस, शिराळ्याचे नूतन नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता अभिजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार माने पुढे म्हणाले की मकरंद जोशी यांनी विज्ञान युगात केलेलं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी तालुका स्तरावर 11 वेळा आणि जिल्हा स्तरावर 9 वेळा प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या या जागतिक यशामुळे केवळ शाळेचंच नव्हे तर संपूर्ण शिराळा तालुक्याचं नाव उज्ज्वल झालं. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून अहोरात्र परिश्रम आणि जिद्द शिकली पाहिजे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता अभिजित जोशी यांनी सांगितलं की संपादन केलेलं ज्ञान समाजाच्या उपयोगासाठी कसे वापरता येईल हीच खरी ज्ञानाची कसोटी आहे. मकरंद जोशी यांनी आपली संशोधन वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा यातून हे सिद्ध केलं. संस्थेचे चेअरमन रमेश हसबनीस यांनीही याप्रसंगी जोशी यांच्या कार्याचं कौतुक करताना हा क्षण संस्थेच्या वाटचालीतील अभिमानाचा क्षण असल्याचं नमूद केलं. सत्काराला उत्तर देताना मकरंद जोशी भावुक झाले. हा सन्मान केवळ माझा नसून मला आजवर सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आहे. संस्थेने माझ्या कार्यावर विश्वास दाखवला म्हणूनच मी हे यश संपादन करू शकलो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक वसंत पाटील यांनी केला तर सूत्रसंचालन संजय सुक्ते यांनी केलं. या सोहळ्याला मुख्याध्यापक अंगराज माझगावकर, सांगली दूरसंचार समितीचे सदस्य विनायकजी गायकवाड उर्फ पापा, पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, मधुकर वाघमोडे, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सुहास दळवी यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. BBL मराठीसाठी दिनेश हसबनीस, नागपंचमीचे शिराळा. यांच्याकडून मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी खुर्शीला इथे प्रयोगशाळा चालू. न्यायचे आहे ते काम तुमचं आहे, तर तुम्ही तयार राहा. मीही शोधतो की आपण कुठल्या प्रकारानं ही ताकद वाढवू शकतो आणि कुठल्या प्रकारानं ही आपण जागतिक पातळीवरती जाऊ शकतो. बस जास्त वेळ घेत नाही आणि पुनश्च एकदा मकरंद जोशींचं मनापासून कौतुक आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. तुमचंही सगळ्यांचं वर्ल्ड बुक रेकॉर्ड होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व महानुभाव यांनी सदैव आपल्या पाठीशी राहावं ही विधात्याच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं नाव, किंबहुना शिराळ्याचं नाव, किंबहुना न्यू इंग्लिश स्कूलचं नाव, किंबहुना आपल्या शिराळा नगरीचं नाव जर भारतात नव्हे तर जगाच्या रेकॉर्डमध्ये गेलं तर काय होईल. आणि दरम्यानच्या काळामध्ये वर्ल्ड बुक ऑफ लंडनचे ब्रिटिश पार्लमेंटचे जे म्हणजे लंडनमधली जी ब्रिटिश पार्लमेंट आहे तिथे 6 वेळेला खासदार झालेले लेबर पार्टीचे जे खासदार आहेत, आत्ता त्यांनी रिटायरमेंट घेतली, ते भारतीय आहेत. त्यांचं नाव वीरेंद्र शर्माजी आणि ते मूळचे जालंधरचे आहेत, म्हणजे पंजाबमधले आहेत. आणि 6 वेळेला ते खासदार ब्रिटिशमध्ये झाले होते आणि प्रचंड मताधिक्यानं ते काय आहे प्रकार किंवा काय आहे ते मला दाखवा, की मला त्याची माहिती मिळेल. त्यानंतर पुरस्कार घेऊन आल्यानंतर त्यांनी ते सगळं मला दाखवलं. मोठ्या पिशवीमध्ये सगळं घेऊन आलेले होते आणि मग मी विचारलं की इतक्या तऱ्हेची पारदर्शक त्याच्यामध्ये होती. आणि मग तिने खूप म्हणजे काय असतं हे अजून मॅम काही बघितलं नव्हतं.
हे पहिल्यांदाच मला त्यांच्याकडनं ते गिनीज बुक ऑफ लंडन हे पाहायला मिळालं आणि या बुकामध्ये जोशी सरांचं नाव येणार हा एक बघ सुखद धक्का त्यावेळेला मला मिळाला. मी संस्थेच्या दृष्टीनं त्यांच्या ऐकत होतो किंवा पाहत आलो आहे आम्ही की निरनिराळ्या आज खरंच मी स्वतः भारावून गेलोय. जोशी सर एका शिक्षकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येणं, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव येणं, ते रेकॉर्ड करत असताना विज्ञान ह्या विषयावरचं आपल्याला सर्वोच्च पुरस्कार मिळण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची मदत होणं, एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून आपला हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी मला आपण निमंत्रित करणं आणि माझं भाग्य आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघातील एका शिक्षकाचा लंडनच्या बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्या ठिकाणी नोंद होतीये आणि तो पुरस्कार मिळाला की जे पुरस्कार्थी आहेत त्यांना ब्रिटिश पार्लमेंट पाहायला किंवा तिथं ऐकायला जाण्याची संधी मला आता जोशी सरांनी सांगितलं की ती त्या ठिकाणी मिळते. भारतीय संसदेचा सदस्य म्हणून लंडनच्या संसदेमध्ये तुम्हाला जाण्याची या ठिकाणी संधी मिळत असताना खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या तालुक्यातला, माझ्या मतदारसंघातला एका शिक्षकाचा बहुमान जर त्या ठिकाणी लंडनच्या पार्लमेंटमध्ये होत असेल तर तुमचा खासदार म्हणून तुमचा सन्मान करायला इथं येणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. आणि म्हणूनच हे एक स्टेपिंग स्टोन आहे. एक जनरेशन पुढच्या जनरेशनला काहीतरी नवीन देऊन जाते. विज्ञान जे आहे ना, विज्ञानाची भाषा जो फार लवकर करतो त्याला लवकर जग खुळ्यात करतो. जग गोल आहे म्हणून सांगणाऱ्याला लोकांनी दगड मारले, पृथ्वी गोल आहे म्हणून सांगणाऱ्याला लोकांनी दगड मारले आणि नंतर समजलं की पृथ्वी खरंच गोल आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्यानंतर सुद्धा त्याच्यावर या ठिकाणी ऑब्जेक्शन होतं. मानवाच्या दड्डई काय आला विज्ञान मानव वनस्पतीचे अंतरंग. माझी प्रयोगशाळा सर्वांसाठी इथपर्यंतचा माझ्या जीवनाचा प्रवास आज अखेर अखंड सुरू आहे. हा प्रवास माझ्या जगण्याचा ध्यास आणि श्वास कधी बनला हे उमगलेच नाही. या विज्ञाननिष्ठ प्रवासाच्या वाटेवरचा सुरक्षण म्हणजे विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ल्ड बुक ऑफ लंडन हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मला प्राप्त झाला. मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. हा माझ्या आयुष्यातील आणि माझ्या विद्यालयाच्या आणि संस्थेच्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपण आज या सर्वांचे साक्षीदार आहात. ही माझ्या आयुष्यातील जीवनातील खूप मोठी मी धन्यता मानतो. तालुका स्तरावर गेली 11 वर्षे 11 वेळा, तसेच जिल्हा स्तरावरती 9 वेळा, राज्य स्तरावरती 2 वेळा प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त करण्याची संधी मला प्राप्त झाली. याद्वारे मला पोहोचण्याचा अमूल्य भाग्यही माझ्या वाटेला आले. याचा मला खूप आनंद आहे. हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नाही, या वाटेवर जाताना अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मला मिळालं हे विनम्रपणे नमूद करतो. वाणा प्रसाद विद्यालय बिळाशी व न्यू इंग्लिश स्कूल शाळा या दोन्ही शाळेतील अध्यापकांनी माझ्या क्षमतेला ओळखलं, मला त्यांनी प्रोत्साहन दिलं, माझ्या नवनव्या कल्पनांना बळ दिलं. या शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ती साधनं उपलब्ध करून मला अनमोल मार्गदर्शन दिलं. खरं तर यांच्या पाठिंब्यामुळेच आज मी या उंचीवर पोहोचू शकलो अशी माझी प्रामाणिक भावना आहे. हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा या माझ्या संस्थेने मला आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मानित केले, माझ्या प्रगतीचा नवा आयाम दिला. कदाचित या गौरवामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आणि प्रामाणिकपणे विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू होण्याचं आत्मिक धैर्य मला मिळालं. या विज्ञान प्रदर्शनाच्या कामगिरीतून मला शिकायला मिळालेलं विज्ञानाचं वेगळेपण मला जीवनभर प्रेरित करील असा विश्वास आहे. वर्ल्ड बुक ऑफ लंडन या पुरस्कारासाठी मला टिळक विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर अभिजित हनुमान जोशी सर यांचे अत्यंत अमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या दिशादर्शनामुळेच माझ्या या कामाला योग्य दिशा मिळाली आणि माझ्या प्रयत्नांना एक शैक्षणिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. याबद्दल आपणास मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या या आयुष्यात माझी शाळा, माझी संस्था यांचा प्रबळ आधार मिळाला आहे. या प्रवासात मला साथ देणाऱ्या सर्वांचे
मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या विद्यालयाने आणि माझ्या संस्थेने माझ्या कार्याला मान्यता दिली आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आमंत्रित करून माझा आपण गौरव केला, याबद्दल मी आपला जीवनभर ऋणी राहील. शेवटी पुन्हा मी असे म्हणतो की नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.